ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। एका 55 वर्षीय वृद्ध महिलेस बोलबच्चन टोळीच्या 3 भामट्यांनी साडी आणि पैशांचे आमिष दाखवून सोन्याचे दागिने लुटून नेल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरच्या ओटी चौकात घडली आहे। शालन सर्जेराव कांबळे या 55 वर्षीय महिला कॅम्प नंबर 3 च्या ओटी सेक्शन चौकात आज दुपारी औषध खरेदीसाठी गेल्या होत्या। रस्त्यात एक अनोळखी व्यक्ती भेटला आणि शालन आजीला त्या ठिकाणी साड्या वाटप करत आहेत, तुम्हाला भेटल्या का अशी बतावणी करून अनोळखी जागेवर आजीला घेऊन गेले। त्या ठिकाणी सुरुवातीपासूनच त्याचे 2 साथीदार उभे होते। त्यांनी देखील आजीला सांगितलं की आमच्या शेठला मुलगा झालाय, त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या आणि तुम्हाला साड्या आणि पैसे देतील अशी बोलणी करून आजीच्या अंगावरील 2 तोळे सोने पर्समध्ये काढून ठेवण्यास सांगितले। असं म्हणत हातचलाकीने सोन्याचे कानातले, गळ्यातले मंगळसूत्र, अंगठी आणि मोबाईल असा मुद्देमाल घेऊन 3 भामटे पसार झालेत। आता या प्रकरणी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत। आजी, काय नाव तुमचं आणि काय प्रकार घडला तुमच्यासोबत? माझं नाव शालिनी सर्जेराव कांबळे। मी दुकानामध्ये गेले होते, स्टोर मध्ये गेले होते गोळे आणायला। गोळे घेतले 2 वाजता आणि समोर आले थोडं 5-10 मिनिटं पुढं तर तो माणूस भेटला मला। माणूस मला बोलला की मावशी तुम्हाला साड्या भेटल्या का? तर म्हटलं नाही, मला नाही भेटल्या साड्या। तर मग ते बोलले चला मी तुम्हाला घेऊन देतो साड्या, मी देतो म्हणे। मग गेले मी त्याच्या मागे। कुठं गेला तुम्ही? तर गेले त्या ओटेच्या पुढे स्टेशनचा रस्ता आहे ना, तिथं गल्ली, एक गल्लीमध्ये मला बसवलं, तिथं चपला काढायला लावल्या आणि तिथं बसवलं। बोलला आता शेठ येतोय म्हणला, त्याला 10 वर्षांनी मुलगा झालाय, त्या खुशीमध्ये तो गरीब लोकाला साड्या वाटतोय, कपडे देतोय, तुम्ही गळ्यातलं काढा, गळ्यातलं काढून तुमच्याच पाकिटात ठेवा। मग त्याने मला बिस्किटचे पुडे दिले आणि पैसे पण दिले 200 रुपये आणि माझ्याच पाकिटामध्ये ते ठेवायला लावले, गळ्यातलं काढून, चेन, कानातलं आणि अंगठी आणि पत्ता हे आणि माझे 200 रुपये पाकिटात होते आणि मोबाईल। ते बोलला तुम्ही ह्याच्यात ठेवा पाकिटात आणि ते थैले ठेवले। मग बोलला आता ते शेठ येतोय, मग मी तुम्हाला पटपट पटपट काढा म्हणे, शेठ होते, गरीब कसे दिसलं पाहिजे असा प्रकार म्हणे करा म्हणे, ते तुम्ही काढून ठेवा, तुमच्याच पाकिटात ठेवा। आणि ते पाकिट थैलीमध्ये ठेवलं। मग ते थैलीमध्ये ठेवलं ना, त्याने दिलेले पैसे, बिस्किट, गुलाबी कलरचं पाकिट आहे। काय काय होतं पाकिटात? तुम्ही काय काय काढलं? मी काढले कानातलं 1 जोड, 2 कानातले 2 फुल आणि वेल आणि पत्ता आणि अंगठी, 4 वस्तू आणि मोबाईल। आणि पैसे किती तुमचे? 200 रुपये होते। किती लोक होते ते 3 होते। त्यानंतर तुम्हाला काय बोलले? आता हेच सांगितलं ना मी, ते मला त्याने आणलं, म्हणजे साड्या देतो म्हणून आणलं मला। तिथं काय बोलले, एक कानातले ने काढा, गरीब लोक ते, त्याला मुलगा लय वर्षाने झालाय, तो गरीब लोकाला दान करीतोय, त्याला तुम्ही आशीर्वाद द्या मुलाला, तुमचं गळ्यातलं काढा आणि पाकिटात ठेवा, परत देतो तुम्हाला, असा बोलला। मग आता तो तसा बोलला तर मला ते काही कळलं नाही ना, मी काढ पटापटा आणि पाकिटात ठेवलं। मग ते पाकिट आहे ना, त्याने माझ्या थैलीत टाकलं, मला आता तुमच्या थैलीत राहू द्या। मग दुसरी कुठली थैली काय माहिती, ती गाठ मारलेली थैली तशीच होती आणि ते कधी गेले, मग ते गेले ना, मग इकडनं गेले का इकडनं गेले, मला काहीच नाही सुधारलं, म्हणजे कुठून गेले मला दिसले नाही। आणि मग नंतर ते गेले का, मग मी थैली सोडून बघते तर मग माझे असे झाक गेल्यावर झाले। आणि सांगू नको कोणाला असे बोलत होते। आता मी जर बोंब मारली असते तर तेवढे मला म्हणजे सुधच नाही ना की मी बोंब मारावं का, ओळखीचे सरी ओटी ओळखीची माझ्या। मग ते काहीच मला नाही सुधारलं। आणि मग ते नंतर मग ते गेले का, ते गेले आणि लगेच मी बघायला लागले, म्हणजे लगेच माझे झाक गेली। बरं झालं त्यांच्या मागने गेले। आता ते दागिने घेतले ते गेले। मग नंतर मला कळालं, मग मी त्या बाई मला आताच गेलेत ना तुम्ही, आताच गेलात ना तुम्ही। मग मी परत ते आमचा भाव मानलेला आहे पाड्यामध्ये,
तिकडे गेले. मग त्या पोराला फोन केला, म्हणलं माझ्या मुलीला फोन कर. मग त्याने पोरीला फोन केला. किती वाजताची घटना आहे? 2 वाजताची. चालता बोलता 2:30 वाजले असतात ना. आता मी परत गेले, पोलीस आले. मग मी पोलिसाला ती जागा दाखवली. परत स्टेशनला गेले, परत आले, परत त्यांना ती जागा दाखवली, स्टोर दाखवलं, कुठून मला नेलं ते दाखवलं. आम्ही 6ला आलो घरी. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.